इराण इस्रायल यांच्या युद्धाचा मोठा परिणाम हा LPG गॅसवर झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। याचाच मोठा फटका हा हॉटेल व्यवसायावर सुद्धा झालेला आहे। आता माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की जे हॉटेल व्यवसाय आहे ते बंद पडण्याच्या परिस्थितीत आहे। तर जे कमर्शियल गॅस मिळत नव्हते त्याची आता कुठून तरी मिळत आहे, पण त्याचे पण रेट हे 2100 वरून 3100 वर गेलेत आहे। याचाच मोठा परिणाम हा हॉटेल व्यवसायावर झालेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी एक हॉटेल व्यावसायिक आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की काय सांगाल जे LPG गॅसचे रेट आहेत ते वाढले आहेत तर त्याचा हॉटेलवर काय परिणाम होत आहे। 100% जे गॅसचे दर वाढलेले आहेत। 1000 रुपयांनी जर कमर्शियल टाकी जर वाढलेली असेल तर मात्र नक्कीच आम्हाला त्याचा मोठा फटका बसणार आहे। ग्राहक राजा हा मात्र त्याच्यावर नक्कीच नाराज होणार आहे। आम्ही जर 1000 रुपयांनी जर एक्स्ट्रा गॅस चढेभावाने घेतले तर आम्ही मात्र भाज्यांचे रेट हे वाढवणार आहेत आणि आम्ही भाज्यांचे रेट वाढवले तर मात्र याचा फटका हा सर्वसामान्य जनतेला 100% बसणार आहे। जर तुम्ही मेन्यू कार्ड मधले प्राइस वाढवले तर जे ग्राहक तुमच्याकडे येतात ते हॉटेलकडे पाठ फिरवते असं तुम्हाला वाटतं का? 100% त्याचा आम्हाला फटका बसणार आहे, कारण आम्ही जर चढ्या भावाने जर भाज्यांचे रेट वाढवले गेले तर नक्कीच मात्र ग्राहक राजा हा सुद्धा आमच्याकडे पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाही आणि यात मात्र आमचं व्यावसायिकांचं कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही। जो गॅस 2100चा मिळत होता तो आता 3100ला झाला आहे। त्याचा मोठा परिणाम हॉटेल व्यवसायावर झालेला आहे। त्याच्यामुळे जे सर्वसामान्य ग्राहक जे हॉटेलमध्ये येत होते ते आता या हॉटेलकडे पाठ फिरवतील आणि याचाच मोठा आर्थिक संकट हे हॉटेल व्यवसायावरती येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।